दिल नशे मैं जबी मेरे इतने सारे नाम है जब तुम ये कहते हो। Once more! Once more! Once more! दिल नशे नाज़नी ये सब है नाम तुम्हारा। जब तुम ये कहते हो अच्छे। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिलेला तो क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन आहे तो म्हणजे आपलं कॅपकट. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे ना ते प्ले स्टोअरवरती आरामात मिळून जाईल, सुपर VPN. तर दोन्ही ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आहे ना सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करून त्यातला सिंगापूरचं VPN कनेक्ट करायचं. त्यानंतर ना आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनला आहे ना ओपन करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं कॅपकट ॲप्लिकेशन दिसणार आहे. तर आता आपल्याला इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला नवीन प्रोजेक्ट तयार करावा लागणार आहे. तर त्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला थोडाफार टायमर दिसेल. तो टायमर कंप्लीट झाल्यानंतर ना आपल्याला ऑल मटेरियल मिळून जाईल. त्या ऑल मटेरियलमध्ये आपला हा एक व्हिडिओ असणार आहे. ह्या व्हिडिओसोबत 2 इमेजेस असतील. त्याला डाउनलोड करून आपल्याला ह्या व्हिडिओला इथे कॅपकटमध्ये सिलेक्ट करून ॲड करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून याचा ऑडिओ आहे ना तो वेगळं करायचे. तर ऑडिओ तर वेगळं झाल्यानंतर ना आता आहे ना आपल्याला आणखी एकदा बॅक येऊन आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणखी एकदा. त्यानंतर ना आपल्याला कोणता फोटो हवा आहे ना तो फोटो सिलेक्ट करायचे. तर अशा प्रकारे मी हा फोटो आहे ना घेतलेला आहे. तर आपल्याला कोणत्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा ना तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर ॲडवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना इथे खाली आपल्याला एक एक्सपेक्ट रेशोचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ह्या व्हिडिओ आपल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून आपल्याला या फोटोला अशा प्रकारे तुम्हाला कसं हवं आहे ना तसं ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला आहे ना ह्याच फोटोला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून ते एक डुप्लिकेटचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे ह्यालाच. त्यानंतर खाली आणखी एक ऑप्शन आहे ओव्हरलीचा. ह्या 2 नंबरच्या लेअरवरती येऊन इथे ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला ओव्हरलीला घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ह्या ओव्हरलीच्या लेअरला स्टार्टिंगला आणायचं एकदम. त्यानंतर आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन इथे मी जो आपल्या ऑल मटेरियलमध्ये आणखी दुसरा एक इमेज दिलेला आहे ना तो इमेज सिलेक्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो मी हा इमेज दिलेला आहे ऑल मटेरियलमध्ये. तर आता हा इमेज आपण सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर आता ह्या इमेजला अशा प्रकारे थोडं मोठं करून वरच्या साईडला घ्यायचे. वरच्या साईडला घेतल्यानंतर ना आता आहे ना इथे खाली स्क्रोल करून इथे एक आपल्याला ह्याचा ऑप्शन बघायला भेटेल मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक करून हॉरिझॉन्टलला सिलेक्ट करून आपल्याला इथनं आपल्याला कसं हवं आहे ना तसं हे करून घ्यायचं. म्हणजे बरोबर थोडंसं वरती असं चेहऱ्याच्या थोडं खाली घेऊन अशा प्रकारे ह्याला रोटेट करून घे. परत ह्याची फेड आहे ना तुम्हाला फेड जे चांगलं वाटेल ते ठेवून आपल्याला परत बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता आपण ओव्हरलीमध्ये जी इमेज घेतली होती ना आपली इमेज त्या इमेजला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे एक आपल्याला रिमूव्ह इझीचा ऑप्शन बघायला भेटेल. सिलेक्ट करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे आणखी एक ऑप्शन बघायला भेटेल आपल्याला लेयर्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आहे ना ह्या फोटोला अशा प्रकारे दाबून फ्रंटला घ्यायचे. तर अशा प्रकारे बघू शकता ते बॅकग्राऊंडला गेलेले. तर अशा प्रकारे आपला हा इमेज क्रिएट झालेला. तर अजून एक आपल्याला इमेज ॲड करायचे. स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन आपल्याला आहे ना जो इमेज आहे ना इथे मी ऑल मटेरियलमध्ये हा देखील इमेज दिलेला आहे. ह्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून आपल्याला ह्याची रिसाईज करून अशा प्रकारे जिथे हवा आहे ना तिथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे सिलेक्ट म्हणजे हे फोटो तयार झाल्यानंतर ना एक्सपोर्टवरती क्लिक करून ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करून आपल्याला आहे ना आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये यायचं. आपण जिथे व्हिडिओ ॲड केला होता आपला ऑडिओचा. तर आता आपण ह्या प्रोजेक्टमध्ये आलेले आहोत. तर आता ही ब्लॅक स्क्रीन आहे ना ह्याला सिलेक्ट करून ह्याला डिलीट मारून टाकायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला आत्ता जो आपण इमेज व्हिडिओ घेतला आहे ना सेव्ह करून ह्याला सिलेक्ट करून ॲडवर क्लिक करून आपल्याला आहे ना
ह्या पहिल्या लेअरला आपल्याला खाली स्क्रोल करून इथे एक फ्रीजचं ऑप्शन बघायला भेटेल. ह्या फ्रीज नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या व्हिडिओचा इमेज तयार करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याचे स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा भाग आहे ना, तो अशा प्रकारे हे डिलीट मारून टाकायचा. हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर याला सिलेक्ट करून खालून आपण डिलीटच्या ऑप्शनच्या सहाय्यानं आपण डिलीट मारून टाकूया. तर अशा प्रकारे आपण डिलीट मारून आपली मधली इमेज आहे ना, ती फोटोची इमेज आहे, तर ह्याला आपण किती पाहिजे तेवढा ॲड करू शकतो. तर आपण ती म्हणजे आपलं व्हिडिओची ऑडिओची जेवढी लेंथ आहे तेवढी ह्याची देखील फोटोची लेंथ वाढवून घेऊया. त्यानंतर ना आता आपल्याला बारकाईने व्हिडिओ बघायचं म्हणजे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचे. आपण आता सांगणार आहे व्हिडिओमधले बीट्स. तर आता बीट्स ॲड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरला सिलेक्ट करून आपल्याला अशा प्रकारे लेअरला मोठं करून घ्यायचं आहे खेचून. त्यानंतर 1 सेकंद 15 फ्रेमवरती यायचे. तर 1 सेकंद इथे बघू शकता आणि इथे 15 फ्रेम इथे आल्यानंतर ना हे 14 आणि हे मधलं डॉट आहे ना, हे 15 16 त्याच्यामधलं म्हणजे 14 आणि 16च्या मधलं हे 15 ह्या डॉटवरती येऊन आपल्याला स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिली बीट ॲड करायची आहे. अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना दुसरी बीट आहे आपली 2 सेकंद 25 फ्रेम. तर आता आपण 2 सेकंद 25 फ्रेमवरती 2 सेकंद 25 फ्रेम कसं ओळखायचं, तरी ते 2 सेकंद इथे बघायचे, त्यानंतर 25 फ्रेम इथे बघायचे, त्यानंतर तिथे आल्यानंतर बरोबर तिथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर तिसरी बीट आहे आपली 4 सेकंद 3 फ्रेम. 4 सेकंद 3 फ्रेमवरती आल्यानंतर ना स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर 5 सेकंद 13 फ्रेमवरती येऊन आपल्याला स्प्लिट मारून टाकायचे 5 सेकंद 13 फ्रेम. त्यानंतर पाचवी जी बीट आहे ना आपली ती 6 सेकंद 23 फ्रेमवरती आहे. 6 सेकंद 23 फ्रेमवरती आल्यानंतर ना आपल्याला स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट करून 6वी बीट आहे ना ती 8 सेकंद 2 फ्रेमवरती आहे. 8 सेकंद 2 फ्रेमवरती आल्यानंतर ना स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर 7वी बीट आहे ना ती 9 सेकंद 10 फ्रेमवरती आहे. 9 सेकंद 10 फ्रेमवरती येऊन स्प्लिटच्या सहाय्यानं बीट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 8वी बीट आहे ना आपली ती 11 सेकंद 28 फ्रेमवरती आहे. 11 सेकंद 28 फ्रेमवरती आल्यानंतर ना आपल्याला आहे ना इथे स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर 9वी बीट आहे ना ती 14 सेकंद 17 फ्रेमवरती आहे. 14 सेकंद 17 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर 17 सेकंद 5 फ्रेमवरती यायचे. 17 सेकंद 5 फ्रेम अशा प्रकारे 17 सेकंद 5 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारून तर अशा प्रकारे आपले एकूण 10 बीट्स आहेत. ते 10 बीट्स आपण योग्य प्रकारे ॲड करून घेतलेले आहोत म्हणजे स्प्लिट करून घेतलेले आहोत. तर आता आपल्याला फक्त जे इफेक्ट आणि जे ॲनिमेशन्स आहेत ना तर ते ॲड करायचे. तर ते कसं ॲड करायचं आता मी 2 मिनिटात सांगतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळा व्हिडिओ एडिट करून टाकलेले. तर आता मी कसं ॲड करायचं सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. तर आपल्याला 2 फोटोच्या मध्ये जे स्प्लिट केलं ना त्यावरती क्लिक करून ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पुल आउट नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून ह्याची लेंथ 0.4 सेकंद ठेवून आपल्याला अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते अप्लाय टू ऑल बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला बेंड झूम नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून ॲड करायचं पहिल्या लेअरवरती. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इथे आपल्याला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला इथे डिस्टॉर्टर लेफ्ट नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून 6 सेकंडच्या लेअरवरती यायचं. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये ट्रेंडिंगमध्ये डिस्टॉर्टर राईट नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून 7 सेकंदवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं म्हणजे 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला कॉम्बोमध्ये ट्रेंडिंगमध्ये स्वे आउट नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून 10 सेकंडच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये येऊन कॉम्बोमध्ये आपल्याला कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रेंडिंग ह्या सेक्शनमध्ये आपल्याला जर ट्रेंडिंगमध्ये नाही सापडलं तर तुम्ही इथे सर्च करू शकता SWOOSH अशा प्रकारे शोष नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना
15 सेकंद 16 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये आपल्याला क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून याची लेंथ 0.6 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये ग्लिचमध्ये आपल्याला ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ॲड करून 0.7 सेकंदची लेंथ ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला येऊन आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी इफेक्ट्स या ऑप्शनवरती क्लिक करून आता व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून आपली दुसरी बेट आहे ना, त्या दुसऱ्या बेटपर्यंत व्हिडिओ इफेक्ट्समध्ये इंट्रो अँड आउट्रोमध्ये डायमंड झूम नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून दुसऱ्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना इथे 9 सेकंद 10 फ्रेमवरची बेट आहे ना, 9 सेकंद 10 फ्रेमच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये आपल्याला शेक नावाचा एक इफेक्ट भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याची लेंथ 9 सेकंद 10 फ्रेमपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना 20च्या आसपास ठेवून इंटेन्सिटी 7 किंवा 8 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आणखी एकदा त्याच बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये आपल्याला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ह्याला सुद्धा ह्या 9 सेकंद 10 फ्रेमच्या बेटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची इंटेन्सिटी आहे ना ती 6% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आणखी एकदा त्याच बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट ह्या सेक्शनमध्ये METEOR मेटोर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्या बेटपासून आपल्याला जेवढं ॲड होईल ऑटोमॅटिक तर ते तेवढंच ठेवायचं आहे. त्यानंतर आता अशा प्रकारे आपले इफेक्ट्स ॲनिमेशन आणि ट्रान्झॅक्शन हे सगळे ॲड झालेले आहेत. तर आता आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करायचे. तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपल्याला UHD वरती क्लिक करून तुमच्या मोबाईलनुसार जर तुमचा मोबाईल खूपच चांगला असेल तर 2K किंवा 4K सिलेक्ट करू शकता. तर त्याऐवजी तुम्ही 1080p त्यानंतर 60 फ्रेम रेट आणि बीट रेट 20 ठेवून एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स प्लस लाईट मोशनचे व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.